गुड मॉर्निंग गाईस. सकाळी सकाळी बघा हनीचं काय काम चालू आहे. तर हनी बनवते आज, म्हणजे कापते भेंडी बनवायची होती. मग ते म्हटले की मम्मा मला करू दे. मग म्हटलं कर बाई. तर कांदे पण मी फ्रीजरमध्ये ठेवलेले आहेत बघा, थंडे थंडे राहायला पाहिजे, पोटात थंडे थंडे जायला पाहिजे म्हणून. हळूहळू काप बेटा. हां व्यवस्थित काप, बोटं सांभाळून. मज्जा येते तिला कट करायला भेंडी ना ग. तर एवढी कापून दिली आहे तिने. आता एवढेच बरं, एवढं होऊन जाईल भरपूर. आता नको कापू. मस्तपैकी हिरव्या मिरच्या टाकून बनवणार आहे. तर गरम खूपच जास्त, सकाळमध्ये आंघोळ झाली तरी खूपच गरम होत आहे. तापमान जास्त वाढलं इकडेही. तर आता भेंडीची भाजी बनवायची आहे. दुसरी भाजी नव्हती. सकाळी आमच्या पप्पांनी शेवची भाजी पाठवली टिफिनला, आणि आम्ही बनवतोय आता भेंडी. बस बेटा बस, झालं. थांब मी टाकते. थांब. हां दे, हळूहळू टाक. हे बस, चला आता ठेवते. बस, मध्ये नको ठेवते बरं, खराब झाले ते. डस्टबिनमध्ये टाकूत ना आपण. चल हात धुवून घ्या आता. चल, सगळे चिकट हात झाले. बाई ओढण्या बिडण्या, रुमालं बिमालं सगळे घरातले कपडे आणून ठेवले तिने. पण तिचं घर काय बने ना, कारण की फॅन चालू आहे इकडे. मग ओढण्या नुसतं ओढून राहिलं. बनव राहू दे ना ग, मस्त हवा लागते ना पिलो. असं पण गरम. हा मग ती खिडकी झाली आता, राहू दे. हां झोप आता मध्ये. आलं का? झोप मग. सुट्ट्या चालू आहे तर मजा करून घे. मग एकदाची स्कूल झाली ना सुरू, मग काय टाइमच भेटणार नाही ना ग पिलू. हां तर हणीचं चाललंय, आणि मी थोडीशी म्हटलं टी व्ही बघून घेते. नाही, लोडून घेतलेलं होतं, झोपून घेतलं थोडंसं. झोप काही लागत नाही कारण की खूपच जास्त गरम होते. पाणी पिऊन नुसतं सारखं आणि नुसतं गरम होतंय, काय सांगू. तर इकडे ना चुरा, सगळं झाडूचा चुरा इकडं काढून ठेवलेलं आहे. आणि ह्याचं काय म्हणतो, झाडं धुवून घेतला कारण की त्याचा चुरा खूपच जास्त निघाला. मग धुवून आणि थोडंसं नितरू दिलं आहे बाथरूममध्येच. तर काय करावं आता, बोर होते. दुपारचा उतार असा होतोय, नुसतं घामाचं तोंड, नुसतं गळ्यात बी असं वाटतंय जाऊन राहिला का काय. तर काय करावं काय नाही, दिवसभर बोर व्हायचं आणि बघायचं खायला काय आहे का नाही. तर रिकामं राहिला ना असं घरामध्ये एकदम सारखं, तर मग भूक लागायला लागतं. काय काय खाऊ काय नाही असं वाटतंय. फ्रीजमध्ये ना मस्त असं गार वाटतंय. हां काय हे बघू. हां झोप. मजा आली ना, झोप. आई ग.
चला झोपा. अजून वाजले नाही, तसे 3 वाजून गेले. आता दिवस निघाला. 3 तर वाजले. तर जायचं झालं खेळून का सगळा गावाला. तर बापरे, काम करणारे लोक आणि मेन म्हणजे अनिचे पप्पा कसं का म्हणजे तिथल्या कंपनीतले लोक कसं काम करत असेल, कारण की खूप जास्त गरम होते. आपण घरामध्ये नुसतं फॅन हे ते सगळं तरी खूप जास्त गरम होते. त्यांना कसं दिवस काढतात ते त्यांनाच माहिती. बापरे बाप. गुड नाईट हनी. गुड नाईट. झोप मग, तू झोपून घे आधी. हां हां, उशा बिशा काढून ठेवलं आहे तुम्ही. चालू दे तुझं, कसा तरी दिवस काढायचा असतोय. होय ग, दिवस काढायचं ना गं.